म्हणजे आता 2-3 दिवसापासून आपला काही या प्लॉटमध्ये चक्कर नव्हता झाला बरं का आपल्या बुडक्यांच्या. आता काही शेतकरी बुडक्या बोलतात, काही डोंगळे बोलतात. तर आपल्या या प्लॉटमध्ये चक्कर नव्हता झाला. याला म्हटलं चला आपण येऊ फिरून नाही का. तर आम्ही मग आता आपल्या बुडख्यांच्या वावरामध्ये आले बरं का. तर आपली बुडख्यांची कंडिशन एकदम मस्त आहे, म्हणजे भारी उतार झालेला आहे आपल्यावाल्या. आपण ह्या वेळेस नवीन पद्धतीने बुडख्या लावलेले आहे. तर म्हणजे चांगलं यायचं कारण म्हणजे काय माहिती का, आपण 1-2 स्प्रे पण मारलेले बरं का. आणि त्याचबरोबर बुडख्यांना वातावरण पण चांगलं आहे. म्हणजे आता सध्या थंडी असल्यामुळे ना प्लॉटची कंडिशन एकदम योग्य झालेली. तर आता तुम्हाला मी आपला प्लॉट दाखवतो बुडख्यांचा. तर अशा पद्धतीने आपल्या बुडख्यांचा उतार झालेला आहे. तर काव तुम्ही यावेळेस ज्यावेळेस आपण बुडख्या लावल्या उतारल्यानंतर तुम्ही कोणता स्प्रे घेतला होता याला का कोणतं खत टाकलं होतं? तर आपण आपल्या बुडख्यांसाठी ना म्हणजे आपण काही स्पेसिफिक औषध नव्हतं आणलेलं बरं का. तर आपण पहिला प्रोफेक्ट सुपर मारला होता, कारण आपलं फ्लावरचं औषध शिल्लक राहिलं होतं. जेणेकरून म्हणजे थ्रिप्स वगैरे काय असेल ना त्याचा रिझल्ट चांगला भेटला. आणि एक माझ्या मते बुरशीनाशक शिल्लक होतं आपल्याकडे. आणि ते आपण बुरशीनाशक आणि ते आपण स्प्रे करून मारला होता. काही 2-3 टाक्या लागतात घरगुती. आपण म्हणजे काय औषध विकत नाही आलं तेच औषध मारून दिलं. आणि आपण हे आपल्या प्लॉटला आपण तणनाशक पण मारून घेतलेलं. एक 20-22 दिवसाच्या बुडक्या होत्या, म्हणजे तिथं गव्हाचं प्रमाण कमी असल्यामुळे थोडं लेट मारलं होतं आपण. आणि कोणतं एखादं खत टाकलेलं आहे का इथं? हो, आपण हे 24-24 टाकलेले आपल्या पूर्ण बुडक्यांच्या प्लॉटसाठी. एक 20 किलोच्या आसपास आपण एवढ्या पूर्ण प्लॉटसाठी खत टाकलेलं आहे. 24-24 झुरॉट टाकलेलं आहे. तर बघा मग अशा पद्धतीने आपल्या बुडख्या आलेल्या आहे बरं का, म्हणजे एकदम मस्त आलेलं आहे. आणि काही काही ठिकाणी ना आपल्या बुडख्याला फुलं पण निघाले. तर आता कसं आहे माहिती आहे का, बुडख्या करता नाही ना पुढला टप्पा खूप महत्त्वाचा आहे का, जेणेकरून आपल्या बुडख्यांच्या प्लॉटमध्ये मधमाशी यायला पाहिजे. तर परागीभवन होऊन आपल्या ॲव्हरेज वाढवायचं आहे आपल्याला. त्यासाठी आता आपण उपाययोजना करणारे पण अजून त्याला एक 15-3 दिवसाचा म्हणजे 15-3 वाराचा अवकाश आहे. त्यानंतर तिथून पुढे आपण प्रोसेस करणार आहे. तिथून पुढे आपण हे पण टाळणार आहे बरं का, म्हणजे स्प्रे वगैरे टाळणार आहे. हा, जेणेकरून आपण जर स्प्रे मारले तर ती जी मधमाशी आहे त्या मधमाशीला हानी पोचू शकते. जी मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही जर आपण फवारा जर मारला तर. तर आपण आता तणनाशक मारून पाणी बिनी भरून घेतलं. आता पुढल्या वेळेस एक 4-5 दिवसांनी आपण इथून खुरपणी करून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा एखादा डोस टाकायचा विचार आहे आपला इथं बुडक्यांसाठी. तर मग आपला म्हणजे आता आपण घरगुती बरं का, जास्त काय लावते ना, एक घराला वहिनी एवढंच बी लावतो एक. तर मग उरला तर देण्याचा विचार करतो फक्त, बस बाकी काही नाही. तर मग अशा पद्धतीने आपल्या बुडख्या आलेल्या आहे. आणि आपण त्या बुडख्याला आता पाणी पण भरलेलं आहे. तुम्हाला आमचे आहे ना यूट्यूबला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण गव्हाचं वावर घेतलं, आता बुडख्याच्या वावरातून जाऊन आलोय. आता आपण चाललोय आपल्या रोपाचं जे रिकामं वावर झालेले ना ते वावरात चाललेलं आहे बरं का. आपण चक्करला चालू आता आपल्या वावरात. आपल्याला त्या वावरामध्ये कसं करून द्यायचंय मका बिका कायांसाठी. आपल्या ठिकाणी कांद्याचं रोप होतं आणि ते वावरात आपलं रिकामं झालेलं आहे. तर आता आपल्याला वावरामध्ये काहीतरी करायचं प्लॅन चालू आहे. तर आपल्या वावरामध्ये मका करायची आहे बरं का. तर मका करण्यापूर्वी म्हटलं आता वावर काही निभर नाही, आपण डायरेक्ट रोटा मारून मकाचा प्लॅन आहे आपल्या इथं. टोकन यंत्राच्या साहाय्याने मका करणार आहे आपण. तर आता इथं एक काम निघलं होतं इथं. हे काही बुड धने लावले होते, थोडे कोथंबीर. ते वाळले म्हटलं वावर तयार करायचं म्हटलं ते काढून घ्यावं आता. तर मग आता ते धनी आता गोळा करून नाही द्या त्याच्यामध्ये. तर काय थोडा फ्री होतो आता. आमची लाईट पण काय सकाळी 7 ते 12 असते बरं का कंटिन्यू. तर तिला म्हटलं चल जाऊ आपण. मग काय आपले पक्ष्यांचा लॉट पण काय फोन येईना, पक्षी येणार आहे म्हणून लेट होऊ राहिला एकदम. तर चला तुम्हाला मी आता आपले कांदे दाखवतो बरं का. रेन पाईपावरचे आपलं जे पहिल्या टप्प्यामध्ये आपण जिथं कांदा रोप टाकतो पहिल्या टप्प्यामधलं तो प्लॉट तुम्हाला दाखवतो. तिथं आपण कांदे लावून दिलेले. नियोजन आहे आता इथं मकाचं या प्लॉटमध्ये. कांदे दाखवू आपले रेन पाईपावरचे बरं का. तर तिचं तिकडं काम चालू आहे बरं का, धने काढायचं म्हणजे कोथंबीर काही तिचं काम चालू आहे वरच्या प्लॉटमध्ये. तिला म्हटलं चला आलो मी इकडे कॉक चेंज करून. तर आपलं इकडे आहे ना कांद्याचा प्लॉट आहे. आपण हा प्लॉट म्हणजे आपण इथं कांद्याचं रोप होतं आणि त्याच रोप उपटून आपण त्याच प्लॉटमध्ये पुन्हा आपण कांदे लागवड करून दिलेली. तर आता तिथं हा प्लॉट आपण रेन पाईप केलेला आहे बरं का. तर मग तिथं आपल्याला कॉक बदली करायची का उद्या सकाळचं नियोजन म्हणजे आपली सकाळी 6लाच लाईट येते. म्हणजे सकाळी 6 लाईट आलेली आपण लगेच कॉक म्हणजे बटन चालू करण्याचं झालं इकडे मोटरी चालू आपण. तुम्ही आपले कांदे पाहू शकतात बरं का, रेन पाईपवरचे कांदे. आणि पाणी एकदम मस्त बसतं. आता म्हणजे 1 टाईम 5 कॉको चालते बरं का आपली मोटर.
म्हणजे 5 नळ्या एकदम मस्तपैकी भिजतात नाही का, म्हणजे एकदम एकदम भारी पाणी बसतं. तर आपले एक 150 फुटाच्या आसपास अंतर आहे बरं का, म्हणजे ह्या सबमेनपासून तर त्या कडापर्यंत. आणि 2 पाईपांमधला जो अंतर आहे तो 10 फूट आहे कंप्लीट. म्हणजे टोटल 50 बाय 150 एवढं आपण एका वन टाईम एवढं भिजू शकतो नाही का. तर आपला प्लॉट कसा आहे कांद्याचा. तुम्हाला जर आपले डेली जर यूट्यूबवर आपले व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, अजिबात विसरू नका बरं का. म्हणजे थोडा सपोर्ट दाखवा आपल्याला. तुम्ही ज्याप्रमाणे इंस्टाग्राम फेसबुकला सपोर्ट करता त्याप्रकारे आपल्या यूट्यूबला पण सपोर्ट करा. म्हणजे तुम्हाला आमचे मोठमोठे व्हिडिओ पाहायला भेटतील का, जेणेकरून तुम्हाला शेतीबद्दल काहीतरी नवीन माहिती भेटेल किंवा असं नाही का. बघा थोडं थोडं ओके झाले एकदम आता. आता तुम्ही माहिती जायला सारखे बायकून नवरा बायको सांगत राहते का, पण आता कसं आहे माहिती आहे की एकाच प्लॉटमध्ये दोघांचे कामं आडले होते आमचे. हिला काढायचे होते धन्यानं, आपल्याला बिंगवायचे होते क्वाक. तर डायरेक्ट कांद्याच्या वावरात गेलो, क्वाक बिंगवले बरं का. म्हणजे उद्या सकाळचं टेन्शन मिटून गेलं आहे आपल्या डोक्याचं. हिला म्हणतो तो काम आवर, हिचं पण आवरलं, माझं पण आवरलं. ओके म्हणजे सकाळी सकाळी 6 वाजता लाईट येणार, आपण फक्त मोठीचं बटन दाबून येणार. ओके. आता आम्ही चाललोय घराच्या दिशेने. पुरी आपली वाट बघू राहिले चला.